मुंबईमधील नरिमन पॉइंट येथील एका मोठ्या बँकेच्या शाखेमध्ये धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलेला आहे। एका व्यक्तीने तक्रार करत पत्नीवरती प्रभाव टाकून तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केलाय। इतकंच नाही तर मुलांसही धर्मांतर करण्याचा विचार पत्नीने केल्याचा आरोप पतीने केलेला आहे। या संदर्भात माहिती देत आहेत माझे सहकारी ऋतिक गणकवार। ऋतिक, नेमकं काय घडलेलं आहे? नक्कीच आपण बघतोय की नाशिकमध्ये धर्मांतराचा प्रकार एका मोठ्या संस्थेमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तशाच अनुषंगानं काहीसा प्रकार जो आहे तो नरिमन पॉइंट या ठिकाणी घडत असल्याचा आरोप एका पीडित व्यक्तीने केलेला आहे। त्या पीडित व्यक्तीची पत्नी एका नामांकित बँकेच्या शाखेमध्ये काम करत होती आणि त्याच बँकेत काम करत असताना तिच्या संपर्कात काही अन्य लोक आले आणि त्यांच्या वतीनं तिला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप या पतीनं पत्रामध्ये केलेला आहे। या व्यक्तीने हे सर्व प्रकार घडत असताना बँकेला विनंती केलेली आहे की माझ्या पत्नीची या बँकेच्या संस्थेतून शाखेतून बदली करावी, दुसरीकडे तिला टाकावं। आणि आपण बघतोय की तिला या ठिकाणून राजस्थान येथे देखील नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपण बघतो की सुखेर म्हणून पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा देखील दाखल आहे। तिथले पोलीस या संदर्भात चौकशीसाठी मुंबईमध्ये देखील दाखल झाल्याची माहिती आहे। एकंदरीत हा सर्व दावा जो आहे तो जो पीडित व्यक्ती आहे त्यांनी बँकेला दिलेल्या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे की माझ्या पत्नीच्या संपर्कात त्या ठिकाणचे काही लोक आले, त्या लोकांनी तिला आपण बघितलं तर तिला तिचं माइंड जे आहे ते बदलण्याचा प्रयत्न केला, तिचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीचा आरोप त्या पत्रामध्ये आहे। तसेच माझ्या पत्नीवरती लैंगिक अत्याचार देखील झाल्याचा त्या पत्रामध्ये उल्लेख आहे। एकंदरीत त्यामुळे आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे प्रकरण झालं तसाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये देखील घडला आहे का, या संदर्भात आपण मुंबई पोलिसांशी संपर्क केला, मात्र त्यांनी सांगितलं की असा कोणताही गुन्हा इथे दाखल नाही आहे। आणि मात्र आपण बघितलं राजस्थानमध्ये हा गुन्हा दाखल झालेला असून ते पोलीस देखील मुंबईमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित, आणि या प्रकरणामध्ये आता नेमका तपास कशा प्रकारे होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।